तुम्हाला माहिती आहे का, शुगर ही आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगली नाही आहे आणि बऱ्याच लोकांसाठी गोड पदार्थ टाळणं हे फार चॅलेंजिंग असतं। तर तुम्हाला शुगरचं ॲडिक्शन आहे हे कसं ओळखता येईल? सगळ्यात आधी भूक लागलेली नसताना देखील गोड खाण्याचं क्रेविंग होणं किंवा गोड पदार्थ बघितल्यानंतर कंट्रोल न होणं किंवा बऱ्याचदा डाएटमध्ये शुगर अवॉइड करायला सांगितले असेल तर ते फार कठीण वाटणं किंवा त्यामुळे नर्वस फील होणं। त्याचबरोबर मूड स्विंग किंवा स्लगिशनेस म्हणजे आळशीपणा, थकवा जाणवणं, हे जे सगळे साइन्स आहेत ते शुगर ॲडिक्शनचे साइन्स आहेत। शुगरचे दोन सोर्सेस आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल। नॅचरल शुगर म्हणजे जी फळांमधून किंवा भाज्यांमधून मिळते ती नॅचरल शुगर, आणि ही हानिकारक नसते कारण याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणतात आणि जे की बॉडीकडून स्लोली ब्रेकडाऊन होतं, त्यामुळे बॉडीला लॉंग टर्म एनर्जी मिळते। आणि या उलटच आर्टिफिशियल शुगर ही कशी हानिकारक आहे किंवा याचं ॲडिक्शन कसं होतं हे बघूया। आर्टिफिशियल शुगर म्हणजेच प्रोसेस्ड शुगर, यामध्ये 50% ग्लुकोज आणि 50% फ्रक्टोज असतं आणि तुम्हाला माहितीच आहे ग्लुकोज हे आपल्या बॉडीकडून इझिली ॲब्झॉर्ब होतं आणि ब्लड स्ट्रीममध्ये इन्स्टंटली अवेलेबल होतं, त्यामुळे शुगर स्पाइक होते। त्याचबरोबर जे फ्रक्टोज आहे ते डायरेक्ट लिव्हरपर्यंत पोहोचतं आणि त्याचं रूपांतर ग्लायकोजन आणि फॅटमध्ये होतं आणि हे होत असताना ते बॉडीला सटायटीचं फिलिंग देतं म्हणजे सॅटिस्फॅक्शन देतं आणि मग जिभेकडून शरीराला इन्सुलिन रिलीज करण्याचे सिग्नल्स मिळतात। त्याचबरोबर ब्रेन सेंटर्सना डोपामाइन जे की फील गुड हार्मोन आहे ते प्रोड्यूस करण्याचे सिग्नल मिळतात आणि मग हे डोपामाइन ब्रेनला वारंवार शुगर कंझ्युम करण्याचे सिग्नल देतात आणि मग शुगर ॲडिक्शन होतं। आता आर्टिफिशियल शुगर कशा कशामध्ये असते तर बेकरी प्रोडक्ट्स, ब्रेड, चॉकलेट, केक्स, पेस्ट्रीज, इन्स्टंट नूडल्स, टोमॅटो केचप, जॅम, डेझर्ट अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये आर्टिफिशियल शुगर असते आणि बऱ्याच पदार्थांमध्ये आर्टिफिशियल शुगर आहे हे लक्षात देखील येत नाही। कोका कोला किंवा स्पोर्ट्स एनर्जी ड्रिंक्स जे असतात किंवा चोकोज अशा प्रकारचे जे पॅकेज्ड फूड आहेत त्यामध्ये लेबलवरून बऱ्याचदा लक्षात येत नाही की यामध्ये प्रोसेस्ड शुगर आहे, कारण शुगरला बऱ्याच प्रकारची नावं आहेत जसं की फ्रक्टोज, डेक्स्ट्रोज, माल्ट सिरप, कॉर्न सिरप आणि लोकांना असं वाटतं की हे सेफ आहे, पण हे जे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत ते आपल्या शरीराला फार घातक आहेत। यापैकी ठराविक आहेत यामुळे कॅन्सर होण्याचे देखील चान्सेस असतात। त्याचबरोबर एक्सेस शुगरमुळे लठ्ठपणा, टाईप 2 डायबिटीज, हार्ट डिसीज, लहान मुलांमध्ये दातांच्या कॅव्हिटीज, ॲग्रेसिव्हनेस, मूड स्विंग होणं, डिप्रेशन, एन्झायटी अशा प्रकारच्या तक्रारी वाढतात। आणि तुम्हाला माहितीये एक्सेसिव्ह शुगर ही आपल्या स्किनसाठी देखील चांगली नाहीये, कारण हे अँड्रोजन आणि ऑइल सिक्रेशन वाढवतं आणि त्यामुळे स्किनवर पिंपल्स यायला लागतात। त्याचबरोबर नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, गाऊट, अर्थरायटिस अशा प्रकारच्या तक्रारी देखील वाढतात। तर शुगर खाण्याचं क्रेविंग कसं कंट्रोल करता येईल किंवा शुगरला काय सबस्टिट्यूट असू शकतात जे की हार्मफुल नसतील? तर ड्राय डेट्स म्हणजे खजूर, अंजीर किंवा मनुके, त्याचबरोबर ऑर्गॅनिक मध, चहा किंवा कॉफीमध्ये रॉ शुगर किंवा सेंद्रिय गूळ याचा मॉडरेशनमध्ये तुम्ही नक्कीच यूज करू शकता। त्याचबरोबर बऱ्याचदा प्रोटीनयुक्त आहार नसेल तरी देखील शुगर स्पाइक होते किंवा शुगर खाण्याचं क्रेविंग होतं, तर प्रोटीनयुक्त आहार घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी पाळल्या तर तुम्हाला डायबिटीस होण्याचे चान्सेस देखील कमी आहेत आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल।